फेकला गेलेला आहे। या रखडलेल्या प्रकल्पांमुळे त्यांना मुंबईत आणण्यासाठी या योजना लाडक्या बहिणीने पैसे परत केलेले आहेत, जे पैसे त्या बाईच्या मुलाच्या खात्यावरती डिपॉझिट झालेले या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी। त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले। खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे, त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद। यामध्ये ऐका विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का? लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली, पैसे मिळणार नाहीत, फक्त हे चुनावी जुमला आहे। अरे 5 इन्स्टॉलमेंट दिले, 6वा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला। आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी, कोर्टाने त्यांना फटकारलं, बरोबर। आता सुरुवातीपासून विरोध करतायत आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, या सावत्रांनी दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा, आणि त्यांची जागा त्यांना दाखवली। ते विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो, पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही। हा पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो। जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो विजन है, देश को आगे बढ़ाने का, देश को विकसित करने का, विकसित भारत 2047, और इसलिए ये हमारे महाराष्ट्र की भी प्रगति होनी चाहिए। इसलिए हमारे मुख्यमंत्री महोदय जी देवेंद्र जी के अध्यक्षता में आज बैठक हुई है। 100 दिन का जो विजन है, ये 100 दिन में सरकार के हर विभाग का रिव्यू लिया जा रहा है, और उसमें हर विभाग में एक स्पर्धा लगी हुई है, होड़ लगी हुई है। 100 दिन में हम क्या क्या करेंगे, लोकाभिमुख कार्यक्रम हर विभाग करेगा, ताकि ये आम लोगों का सरकार है, ये सर्वसामान्य जनता का सरकार है। इसलिए 100 दिनों में भी हमारी सरकार की ओर से हमारे लोगों को, जनता को बहुत बड़ा दिलासा, राहत मिलनी चाहिए, बड़े निर्णय लेने चाहिए। इसलिए हर विभाग की बैठक हो रही है और इसमें बहुत अच्छा आउटकम आएगा, बहुत अच्छा रिजल्ट आएगा, लोगों के फायदे का रिजल्ट आएगा। मेट्रो शुरू हो जाएगी, मेट्रो 3 बीकेसी से अत्रे चौक वर्ली से कुलाबा। मॅन्डेट लोकांनी दिल्यानंतर जबाबदारी आमची आणखी वाढली आहे, आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवसाचं विजन आम्ही काय असेल ते लोकांसमोर मांडतो आहे आणि निर्णय घेतो। त्यामुळे सर्वच विभागांचा आढावा इथं होतो आहे, आणि याच्यामधून एक विभागामध्ये देखील एक स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे। सगळ्यांना वाटतं की 100 दिवसात आम्ही काही ना काय लोकांसाठी केलं पाहिजे, आणि म्हणून नगरविकास विभागाची देखील आज होती, गृहनिर्माण विभाग होता, MMRDA होती, महिला बाल कल्याण होता, आणि असे सर्वच विभाग होते। तर नगरविकासच्या माध्यमातून देखील जे शहरांचे DP पेंडिंग आहेत, ते डेव्हलपमेंट प्लॅन, ते तात्काळ निर्णय घेण्याचा त्याच्यामध्ये चर्चा झाली। MMRDAच्या माध्यमातून देखील ठाणे बोरिवली जो टनेल होतो आहे त्याला देखील लवकर मार्गी लावण्याचा निर्णय झाला। त्याचबरोबर मुंबईकडे पॉट टॅक्सी जी आहे ड्रायव्हरलेस, त्याच्यावर देखील चर्चा झाली, आणि मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यावरची वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल, आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर देखील चर्चा झाली। आणि एकंदरीत संपूर्ण विभागांच्या माध्यमातून काल आपण पाहिलं की परवडणारी घरं, परवडणाऱ्या भाड्याची घरं, सिनियर सिटीजनसाठी घरं, वर्किंग
महिलांसाठी घरं, काम करणाऱ्या महिला ज्या वर्किंग विमन आहेत त्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, गिरणी कामगारांसाठी, असे पोलिसांसाठी, अशा सगळ्याच याच्यावर चर्चा आपण या ठिकाणी करतोय. आणि